तर राम राम मित्रांनो, तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर स्वागत आहे तुमचं माझ्या एक छोट्याशा मराठी ब्लॉगमध्ये। रात्री माझ्या घरी काही पाहुणे आले होते आणि ते माझ्यासोबतच झोपले होते व सकाळी उठलो तर सर्वजण गायब। टाईम पाहितला तर 8 वाजले होते, म्हणून मी सर्वांचे अंतरण लवकर काढले। लगेच दात घासण्यासाठी बाहेर पडलो। इकडे तिकडे पाहितलं तर अख्खं झाडच दिसलं बरशाचं। एक ब्रश घेतलं त्यातलं तोडून लागलो आपलं चावायला। सुरुवातीला थोडं कडूच लागत असतं, मग ती लिंबाची काडी असो या काही लोकांचं बोलणं सहन तर आपल्याला करावंच लागतं। जुन्या घरी गेलो। आईने पाहुण्यासाठी गरमागरम पोहे बनवले होते, त्यात मी पण टाकला हिस्सा। आंघोळ करून झालो तयार, पण काहीतरी विसरल्यासारखं वाटत होतं। आईन्यात पाहितलं तर कपाळात टिका लावायचा राहिला होता। तयारीत निघालो देवदर्शनासाठी। जाताना भेटले माझे मित्र, त्यांना पण सोबत घेऊन निघालो पारावर मारुतीरायांचे दर्शन घेण्यासाठी। घंटा वाजून घेतले दर्शन व आलो राम मंदिरात। राम मंदिराच्या बाहेरील परिसर हा पूर्ण सजवलेला होता, रांगोळींनी आणि फुलांनी। एका टप्पूत नारळ फोडून काढलं पाणी आणि केला मंदिरात प्रवेश। मंदिराच्या आतून पण पूर्ण सजावट केलेली होती। रंगबेरंगी फुलांचे हार, त्याहूनही जास्त रंगांची फुगे व पताके। खरं सांगायचं म्हणजे इथे आलेल्या भावी भक्तांची गर्दी, एवढी गर्दी पाहून मन प्रसन्न झालं। श्रीराम जन्मदिनानिमित्त श्रीराम लक्ष्मण व सीता मातेचं दर्शन घेऊन झालं की लगेच घेतला प्रसादाचा लाभ व इथेच आपला छोटासा ब्लॉग संपला। तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।